विनंती हा शब्द सरकारसाठी असायला लागतो की अमुक अमुक मागणीची आम्ही तुम्हाला विनंती करतोय. तुम्ही काय म्हणताय, तुमचं म्हणण्याचं अर्थ काय, हेतू काय, मला याच्यात नाही पडायचं. तुम्हाला खरंच जर आमच्या भावना समजून घ्यायच्या असल्या तर आम्ही आज जे काय या व्यासपीठावर बोलतो ते इमानदारीनं बोलतोय. माझी या राज्यातल्या सगळ्या धनगर बांधवांना विनंती आहे. पुन्हा तोच विषय सांगतोय की आपल्या समाजाला, आपल्या जातीला, आपल्या धर्माला आपण कधी विनंती करायची नसते. तरी पण माझी विनंती आहे, खरंच जर तुम्हाला वाटत असलं गोरगरीब धनगर बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, एकाही धनगरानं घरी नाही थांबलं पाहिजे. त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. तुमच्याकडे पण सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला नसेल कोणी बोलत, पण मी बोलतो. काही कमी नाही आहे आपल्याकडं येण्यासाठी. बाकीच्या गोष्टीत खूप काही आहे आपल्याकडं, परंतु स्वतःच्या जातीचे लेकरबाळ जर मोठे करायचे असले आपल्याला कामं बाजूला झोकून देऊन काम करावं लागतं. ते मी या व्यासपीठावरून खरंच इमानदारीनं सांगतो. आम्हाला वारंवार बोर्डे साहेबांचे फोन येत होते आणि विष्णूभाईचे बी फोन सुरू होते. त्याची लय मला तळतळ वाटायची. सारखं सारखं त्या कोरडे भैयाचे फोन असायचे, तुम्ही उभा राहिलं पाहिजे. त्याला म्हणलं मी राहतो उभा, पण मी याचं म्हणलं पुन्हा टुंग सुरू होती. मलाही दम निघत नव्हता. आपण गेलं पाहिजे, आपण संघर्ष करू लागलं पाहिजे. पण आता काही काहीचं पुन्हा सुरू झालं, तू जाऊ नको, त्याला बोलू नको, याला बोलव, त्याला बोल. मी तर म्हणतोय पिढ्याना पार आपण मोरूच तर हे मिटत नाही काय की. हे म्हणते त्याच्यात जाऊ नको, ते म्हणते याच्यात येऊ नको. आणि मग जातो कुठं? ऊस तोडायला. मग जातो कुठं? तेवढीच जागा राहिली. एक धनगराने मराठ्यात यायचं नाही, मराठ्याने धनगरात जायचं नाही. मग दोघांच्या मध्ये एकच जागा आहे. दोघांच्या पोराने ऊस तोडायला जायचं आणि यांच्या पोराने नोकऱ्या करायच्या. आणि मी एक प्रामाणिक सांगतो, मला गर्व वाटतो ते सांगायला. खरंच माझा समाज याच्यातून बाहेर पाडा, धनगरांनी बाहेर पाडा. आमच्या जे असे काड्या ठोकणाऱ्या अवलादी होत्या, इतके काड्या लावणार आणि असा खेळ भांगविणार, पण आम्ही जुळून जुळून जुळून, मी तुम्हाला सांगायचं म्हणलं मी घोडे लोवून म्हणायचं, पुरे ठेकायला आणले. माझी तळमळ प्रामाणिकपणा नाही. मी पहिल्यापासून सांगतो, मी ज्या दिवशी चौंडीला गेलो त्या दिवशी तुमचं आंदोलन नव्हतं, मग आपण नव्हतं. चौंडीचा 3 वर्षापूर्वीचा विषय आठवतो मी. मंत्री महोदय आपले रामजी शिंदे सर स्वतः तिथं होते. त्या दिवसापासून मी त्याच दिवशी सांगितलं, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, होऊन काय होतं, पण लढा. पण लढायला तुम्ही असे येता जस काय तुमच्याकडे रिक्षाला पैसे नाहीत. 2 उठ होते, इथं एक तिसरा चालला घरी, तो घरी पोहोचला की नाही, चौथा इथं येतो. असं होणार नाही. तुम्ही रिक्षा, टेम्पो, जिपा काय काय आहे ना, काढा तुम्ही मुंबईकडे आरक्षण. मी तुमच्या समोर साक्षी आहे, आरक्षणच येत आहे. आरक्षण कुठे जात नाही. सगळी भूमिका आपल्यावरती. याच्याच बरोबर मला दुसरी पण विनंती करायची. ती झाली पहिली समाजाला, आता दुसरी तुमच्या नेत्याला तुम्ही एक करा राव. तुम्हाला जे करता येईल ते करा. उपोषण सोडून द्यायची वेळ आली तर सोडून द्या, पण एकदा हे पुरे नेत्याच्या दारात जा. नेतृत्व तुम्हाला करायचं करा म्हणा, पण जातीच्या गरीबाला आरक्षण मिळू दे. हे लई सोपं गणित. काय नाही हो नेतृत्वात फतरत, काय मी आणखी ना नेता नाही. माझ्या पुढे बघा, मीडियावाले बांधव पण आणि आमचे मराठा बांधव पण मराठा आंदोलकच टाकते. आणि मी ते नेता लागून घेत नाही. ती का डोक्यात हवा शिरले ना माणूस इमानानेच फिरवतो. मग ते नेता नको, फिरता नको, ते लफडत नको गळ्यात. म्हणून माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे चांगले चांगले नेते आहेत. तुमच्याकडे खरं सांगतो चांगले तुम्हाला आणि त्यांना सगळ्यांना मिळून जर जातीचं कल्याण करायचं ना, जे होईल ते होईल, पडा त्यांच्या पाया जाऊ.
मी म्हणतोय म्हणून का मी जो पाय पडाल तुमच्यावरच गोरगरीब धनगरांचं जर कल्याण होत असलं तर काय हरकत आहे आपल्याला ताकद लावायला सगळ्याला. राजकारण त्यांनी अवश्य करावं. कोणी भाजपमध्ये राहा, कोणी शिवसेनेत राहा, कोणी राष्ट्रवादीत राहा, कोणी काँग्रेसात राहा, कोणी बेसरमात राहा, कोणत्याही पक्षात राहा, काय अडचण नाहीये. पण जात म्हणल्यावर एक आहे. मी आणलं तर मी खरं सांगतो तुम्हाला, मी त्यांना बोलतो पण आणि ते उभा पण राहतात, पण मया पण तेवढीच करतो. हे सुद्धा मंत्र तुम्हाला सांगून जातो. मी त्यांना मया सुद्धा तेवढीच करतो. चुकले की नीट करतो, मंत्री असो नाही तर आमदार असो आमचा, पण मी मया सुद्धा तेवढीच करतो त्यांच्यावर. म्हणून ते ताकदीने उभा आहेत सगळ्याच्या. तुम्हाला माझा ते मंत्र आहे की तुमच्यात ते शेंडगे भाऊ आहेत मोठे, पूर्वीचे लढणारे नेते, त्या शेंडगे भाऊ आहेत त्यांना बोला. तुमचे ते नागपूरचे एक ते तायवाडे भाऊ आहेत त्यांना बोला. दुसरे जानकर भाऊ येतं त्यांना बोला. तुम्ही बोला सांगाल. त्याच्यात तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही भेट ठेवू नका. राजकारणात दिशी एकामेकाच्या विरोधात प्रचार करा, बस का. पण तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल, कल्याण करायचं असलं तर तुम्ही ते तुमचे जेवढे नेते, मला आता बरीच लिस्ट माहित नाही तुमची, तुम्ही ते सगळ्यांकडे जा. परत काही म्हणायचं मपलाच नाव नाही घेतलं तसं नको. तुम्हाला जेवढे नेते आहेत ना, वाटल्यास तुम्ही आंदोलन हे बंद करून टाका. तुम्हाला वाटून काय हो काय आता सल्ला द्यायला लागला उलटा चित येऊ, आणि सगळेजण मिळून ठरवा आपल्याला आरक्षण मिळवायचं. सगळेजण चला. नाही तुम्ही बसायची अर्धे तिकडं अर्धे येणारच नाहीत. खरंच एवढा धनगर आहे होय राज्यात. यायला आपण एकामेकाच्या खुटीला बांधायला शेजारीच राहू. आपल्याला मिळत नाही किती. अरे नुसतं धनगर आले जर मुंबईत मुतले तरी समुद्र अर्धा भरून. तुम्ही हे तिकडे गल्लीत काम, धामाचं तिकडे काम आणत का नाही तुम्हाला. नाटकं करतात फक्त. माया मागलं काम होतं काय, नांगर मोडायचं होतं तुला काय काम होतं, काही काम नाही, फॉर्म नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जर आळशीपणा सोडला आणि कडवट धनगर जर झाला तर आरक्षणच घेऊन मुंबईच्या बाहेर जाणार तुम्ही. मी गेलोय आपलं कुठे तरी टिकीट येतो त्यांचं टेकून देणार आधी, मग आपलं टेकून नंतर. आजचे दिवस त्यांचाच या शिकंड मोग. तुम्ही जर सगळे धनगर बांधवाचे नेते धनगर बांधवांनी जर ठरवलं मुंबईकडे आहे त्या वाहनांनी निघायचं, तर महाराष्ट्रातला 6 कोटी मराठा मी तुमच्या मागे उभा करतो. तुम्हाला शब्द आणि जे व्हायचं ते होऊ दुपार. तुम्ही तरी आपल्या घरानं सांगत बसतात आम्हाला 6 जा म्हणते तर 7 जा म्हणते. आपण 7 ला 6 जात नसतो. जरा 8 वेगळं 7 नाही 7 नाही 8 नाही 8 नाही. मी एकदा रत्ना करून झोपलो की झोपलो, पुन्हा उठत नसतो डबा. मला बी $10 म्हणले होते ना, ही जागा आहे कोणची काय माहित, मला दिसली नाही. कारण येताना आम्ही झोपेत आलो आणि जाताना झोपेतच गेलो. ते म्हणले इथं 6 वाजता रस्ता. म्हणलं 6च पुढे का भूतानाचा तो काही आपल्याला फडणवीस साहेब डेंजर माणूस आहे. त्याला अशी एकजूट लागते. तुम्हाला निवडून आणायचं ना, देवेंद्र फडणवीसला जाणार बस का, पण आरक्षण दे मला आधी. तुम्ही महायुतीला निवडून आणणार नाही तर महाविकास आघाडीला आणा, काही देणं घेणं का. पण आपल्या समाजाच्या लेखकाला जे लागतं ते तर घेतलं पाहिजे का नाही आपण. मग आता जर असे माणसं उपोषणात करीत बसले, मरायला लागले, न्याय कधी मिळणार. आता इथं तुम्ही बसलात, पलीकडून एकलीच वाटली दिसते, परत तिकडे बरेच जण बसले दिसते. त्यांचं काहीतरी असणारच का रोग आला का सोडायला. सरकार म्हणून यांच्या जीवावरती बसला. त्या पलीकडे पॅन्डॉलमध्ये बी ते कोण आहेत, त्यांचा प्रश्न सोडायची जबाबदारी सरकारची नाही का. मतदान लागतं का, कोण आहे ते मास्तर लोक. अहो यार, मग तुमची बैठक लावली होती त्या दिवशी उपोषण लागतं नसतं झोपले. हो होईल त्यांचं बी होईल. माझं हे बघा, आम्ही बळ द्यायला कधी कमी पडणार नाही, 2 टप्प्यात कधी वागणार नाही. प्रत्येकाची फक्त एकच भूमिका असली पाहिजे, गोरगरिबाच्या लेकरांनी काय नाही केलं तुम्हाला माहित नाही. आणि माहीत जर असतं तर तुम्ही ताकदीनं आला असतात. म्हणून मला सांगायची वेळ आली. ज्यावेळेस धनगराची माऊली मेंढ्या मागं जाते ना, उन्हात तळते अक्षरशः उन्हात. तुम्हाला लाजच नाही या जातीचे किती हाल व्हायला लागले. तुम्ही मला ट्रोल केलं तरी चालत, आणि ट्रोल करण्याला मी मजेत नाही.
ते रोजच आहे, माझ्या पाटीलच पुजलेले, त्यामुळे मी एक येत नाही. रोज काय व्हायचं तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर तुमच्या आईची माऊलीची त्या धनगर बांधवाची जर थोडी बी कळकळ असेल ना, ती माऊली इतकी उन्हात मेंढ्यात तळती, तिच्या जर वेदनेची जाण तुम्हाला असली ना, तर धनगर घरी नाही जाणार, अख्ख्या मुंबईत निघते, त्यांचं कल्याणच होणार नाही. असं होत नाही. पालात कवा साप शिरण माहित नाही, त्या मेंढ्या सांभाळताना कधी एखाद्या चुचावून माहित नाही, कधी लांडगा येऊन हल्ला करून माहित नाही. इतका गरीब धनगर आहे. आम्ही गरीब मराठी गरीब धनगराला बघतो. तुम्हाला जर खरंच तळतळ असली ना, तर एकाने सुद्धा कोणाचंच ऐकू नये असं माझं म्हणणं आहे. कोणाचंच. ज्या दिवशी तुम्हाला जीव नेता आवडतो त्याचं काम करा तुम्ही, पण सगळ्यात पहिले जात आधी आवडली पाहिजे माणसाला, मग नेता आवडला पाहिजे. मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. आपले जितके नेते आहेत ना 8-10, तुम्ही सगळे चला. तुम्ही येणार नसलात तर आम्ही चाललो, आम्ही तुमचेच. तिथून जातीचा प्रश्न मार्गी लावल्याच्या नंतर आम्ही तुमचेच, पण तोपर्यंत तुमचे नाही. आरक्षणच मिळणार. तुमच्या पदरात कधीच अपयश पडणार नाही, कधीच नाही पडणार. पण आता ते तुम्हाला ठरवावं लागेल. 1-2 घटना तुमच्याकडून चुकल्या असल्या तुम्ही मान्य करा मोठेपणा. जाती पुढे काय अर्थ ते मान्य करायला? मी म्हणतो म्हणून करा, नाही परत म्हणत तुमचा माहिती काय संबंध आहे काय? नसलेलं पुढे पुन्हा काय पुढे मी या माणसाला कधी बघितलं नाही राव. या कोरड्या भाऊमुळे पळलो मी, खरंच नाही बघितलं कधी. फोन नाही काय नाही. फक्त त्या दिवशी मला वाईट वाटलं की ते उपोषणला जालन्याला बसलं आणि ती विदारक परिस्थिती झाली होती. म्हणलं काळजी घ्या तुम्ही तब्येतीची, आणि तुम्हाला वाटलंच आता नाड्याला लागायला लागलं तर फोन करा, आम्ही येतो. एवढेच 10-5 शब्द बोलले. नसता काहीच नाही. इमानदारी सांगतो. बरं तुम्ही यांनी आल्यावर सांगितलं मला माहित बी नाही. मला मीडिया सोशल मीडिया बघायला टाइम पण मिळत नाही, इतके काम आहेत रोज. पण यांनी आल्यावर सांगितलं की ते मला लोक म्हणतात की तुम्हीच बसलो, म्हणजे मी आणला. बरं म्हणलं माफ रसपाडा हा उपोषण करून यांना जायला बसू काही रान म्हणतात उगाच आपलं. मी कशाला बसा म्हणून बरं यांना. हा असा अविश्वास ठेवला नाही पाहिजे कधी. तुमचं लेकरू बसलंय, समाजासाठी बसलंय, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की हे व्यवस्थित नाही करत त्या दिवशी नका ना, पण ज्या दिवशी ते कष्टाना करते त्या दिवशी तरी समाजाला पाजार फुटला पाहिजे. आपलंच लेकरू म्हटलं चला मुंबईकडे. शंका कुशंका नको, कोणी त्या ठेवू नका. मी खरंच नाहीये, आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्या तुम्ही मान्य करा समाजापुढं. मी करतो. मी चुकलेल्या समाजाला सांगतो. सगळं महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा धनगर बांधव ऐकता. मी सगळं मान्य करतो. असं असं झालंय, तुमच्याकडून काय झालं असेल सोडून द्या. आता आमचं ते आता मला यांनी सांगितलं, आम्ही कुणी तुम्ही म्हणले आम्ही व्यासपीठावर ठरवलं असा असं विषय तसा तसा आहे. तुमच्यासारखं समजा एकच बसायचा, पण आमचं मेनू ठरलं. आमच्याच लोक म्हणले व्यासपीठावर नको दुसरं कोणी, तुम्ही एकटे. त्यामुळे ते समाजाला मान्य असेल तर ठरवू द्या, नसेल तर नको. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बीड या मोर्चावर, आणि बीडच्या मोर्चा दिवशी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे साहेब तिथं आले, आणि तिथलं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. भाषणाची वेळ आली, सगळ्यांनी सांगितलं जरांगे पाटील शेवटी बोलणार आहेत. मी सांगितलं अजिबात जमणार नाही, माझा राजाही दबसलेला असताना मी नाही बोलू शकत. तसं तुमच्या राजा महाराजांना तुम्ही जवळ घ्या, तुमचे ज्येष्ठ कोणी असतील त्यांना घ्या. एकदा कोल्हापूरला पण सभा होती, त्यावेळी सुद्धा सगळे व्यासपीठाच्या खाली बसलेले होते. मी स्वतः श्रीमंत शाहूराजे महाराज साहेबांना आणि श्रीमंत संभाजीराजे साहेबांना म्हणलं व्यासपीठावर घ्या, नाही तर मी व्यासपीठाच्या खाली जातो. आपल्या लोकांना आपण ते सन्मान द्या ना, जातीला मिळून जाईल ना. तुमचे जे जे रूट लेखना नाही त्यांना सन्मान द्या. तुम्ही हवामाना पुढे, मी फक्त उपोषणाला बसून राहतो, आरक्षण घ्या. किती सोपं आहे. द्या मान, काय फरक नाही पडत. त्यांना बोला, मी बोलणार आहे, मी पण बोलणार आहे. खरं सांगतो, मी आता गाडीत बसलो ना, तुमच्या सगळ्या धनगराच्या नेत्याला बोलणार आहे मी. तो पण असा भोंगा लावतो त्यांच्या मागे. घरी झोपलेत कशा लेकराला नाही मला महापासून त्यांच्या मागे टप्पू सुरू झाला. आतापर्यंत मी तुमच्या कुठल्याच नेत्याला एक फोन करून सुद्धा बोललेलो नाही कधीच. माझी कोणाशीही ओळख नाही. पण मी आता या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आणि तुमच्या उपोषणासाठी
कधी काही 20 वर्षांना 50 वर्षांनी जरी एखादा धनगर बांधवाचा नेता म्हणला मला फोन नव्हता आला तर आपला कानच धरायचा, पुण्याला फोन लावणार आहे ना की मुंबईला काय म्हणून. आता याच्यापेक्षा काय करू तुमच्यासाठी. आता तुम्ही एक येत नाही तो मला तुम्हाला ताकद देताय असं म्हणजे काम ना म्हणा मला दम गाणं काय त्याला का कीर्तन सुरू केलं काय बंद करा म्हणा थोडं राम रोजच पण थांब ना मी आलो मग आज रोजच मग चल मी का कीर्तन दुपार बघतो आमचं झालं चला तो वाटल्यास मी येतो तो अगर भाषण करायला जाऊन तिकडे होऊन ते काय व्हायचं. सगळे फोन साहेबांच्या मागे लागले तरी यार तुमच्या नरेंद्र कृष्ण इथे बी समजा नाही चालत, सगळे ऍक्टिव्हिटी करायला लागते. गावापासून मी मुंबईला आलो तर तिकडे सगळं बंद होतं, मी तिकडे आलो तर इकडचं बंद होतंय. त्याला ना तुम्हाला आतून वेदनाच का व्हायना मला कळणार. तुम्हाला कोणत्या भाषेत बोलावं मला हेच कळत नाही. बरं तुम्हाला आरक्षण मिळालं मला काय फायदा आहे, तुम्हाला वेदनाच का होत नाही. हे बघा तुम्ही प्रतिष्ठा मान सन्मान सोडून द्या सगळे नेते. मी याच व्यासपीठावरून धनगरांच्या सगळ्या नेत्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, थोडंसं मान सन्मान बाजूला ठेवा. मिळू द्या एकदा धनगराला गोरगरिबाला आरक्षण ते तुम्ही फसवले. सगळ्यांनी राज्यात शांततेत आंदोलन करा, फक्त कोणाला मोडता येत नाही काहीच नाही. आमचा एक साहेब यायचा माझ्याकडं तिथं ते म्हणत हे सरकार लय मोकार असतं असं ऐकत नाही त्याला जरा दाखायला लागतं. म्हणलं टाक मोडून आमचं आरक्षण तूच सांगायली आणि गुटायला तूच पुन्हा गुटायला ओढायला तेच येणार ना पोलीस पुन्हा. त्यामुळे फक्त तुम्ही वाईट पाऊल उचलू नका आणि एकदा धनगर ठरवा. उद्या महाराष्ट्र बंद शांततेत होऊन जाईल उद्या सकाळी, पण एकदा तुम्ही मनावर घ्या सगळेजण. आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, कुठे जायफळ करायची गरज नाही, दगडफेक करायची नाही आणि ते तर करूच नका. आम्ही शांततेत आलो शांततेत गेलो. आता ते सांगणं गुन्हा आहे का, परत तुम्ही म्हणायचं तसंच करतो काय हो. आता तेच म्हणत होते ते म्हणले ते तुम्ही तसं केलं मग आता आम्ही म्हणायला गेलो ते म्हणते तसंच केलं. आता सांगा तर लागेल आम्ही काय केले काय डावपेच केले. पण मी डावपेचाला करत नाही, स्तुती नाही करून घेत पण कलाकार आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा फाटत कारण आपण डावपेचच तसे टाकतो. त्यांनी माझ्यावर जे नाही तर डावपेच टाकलेले जे नाही ते तुमच्यावर एक बी डाव टाकला नाही त्यांनी आणखी एक पण. माझ्यावर 2-2 यासाठी बसवले फडणवीस साहेब 2-2 तरी पठ्ठेने त्यांनाच जार काढायला लावलाय. म्हणजे गिअर टाकायला आपल्याकडे मोठं मोठे गिअर त्यांच्याकडे 4च आहेत, आपल्याला 7 गिअरची गाडी. आपला दमकाला अवघड आहे पण आपल्याकडे मोठेपणा पण आहे. दिलं का दिलं म्हणतो त्यांनी आमचा जार काढला आम्ही 100% म्हणतो त्यांनीच काढला पण आणखी लागू नाही गेला कसा ठेवला कारण मग लगेच लागू करून त्याला फडणवीस कसं काय म्हणते. सगळ्याचं ढोकळा मोडलं पाहिजे पार मग देणार असं फडणवीस साहेबाचा खेळ आहे. पण दिले म्हणून आम्ही त्यांची स्तुती पण केली की तुम्ही दिलंय त्यात काही हरकत नाही. परंतु तसंच एकदा धनगराचं देऊन टाका मोकळं काय सगळं तुमच्या टाळ्यावर येते काढून धरता त्यांना. मी प्रत्येक आंदोलनात आठवण करून देतो. 2014 का तरी 12 आले बघा ते 12 का 14 काहीतरी होतं तेव्हा आले ते म्हणले पहिल्याच कॅबिनेट मध्ये करीन. धनगराचे पडून पिसळून मतदानच करायला लागले खपाखप आणि ते एकदा मुख्यमंत्री झाले की बसले लटकून कोण त्यांचे तिने कॅसिटी तिला एकदा आपटा लागतं एकदा निवडून आणला तर तेव्हा ठेपले तुम्हाला माया करता मग काय घरात यायचं. मी कसे विधानसभेला 29 झट केले तेव्हा फडणवीस साहेब डोळे उघडले याच्या नादीने लागायचं. तसं एकदा धनगर ठरा आता सुपडा साफ करायचं तर माझं आरक्षणच आलं तुमचं. तुम्ही गेमच टाकत नाहीये, तुम्ही प्रत्येक वेळी डाव टाका यशस्वीच होणार. पण नुसती मायाच केली तर असं होणार नाही. हा दिलं स्तुती करणं ही आपली संस्कृती आहे ती आपण केलं पाहिजे. तसं त्यांना तेही तुम्हाला देतील तितक्या ताकदीनं तुम्ही आले पण पाहिजे, तेवढी ताकद तुम्ही लावली पण पाहिजे. गावागावात शांततेनं आंदोलन केलं पाहिजे. अरे नुसत्या भाकरी आणा म्हणलो तुम्ही नुसत्या भाकरी परत तुम्ही म्हणता तुला सांगायला आम्ही तसं करायला लागले ते म्हणते नक्कल करतो. नुसत्या भाकरी आणायला तरी भाऊ मुंबईत भाकरी बसत नव्हत्या भाकरी इतक्या भाकरी होत्या. मी का स्तुती करतोय आम्ही राजकारणाच्या तेवढ्या दिवसापुरतेच नेत्याच्या जागेवर ठेवले आणि गरीब मराठ्यांनी ठरवलं आता आपण घेऊन जायचं कुणी यायचं पुढं. तुम्ही फक्त
तेवढा नाक सोडा. मी म्हणतो तुम्ही भाजप कर राहा, काँग्रेस कर राहा, काय हरकत नाही, पण जातीच्या ठिकाणी कामं सोडा. काही कामं नाहीत आता गावाकडे. आपल्याकडे पाऊस नाही, तेवढ्या गप्पा हाणायच्या घेण्या देण्याच्या. आता हे म्हणलं ते शिम्या ते एवढंच ऐकलं बा. कोणतरी म्हणलं हे जरा सिद्ध राहिले तर बोलायला लागलेत. म्हणलं काय हो मध्ये ते म्हणले आता लई कामं असल्यामुळे धनगर बांधव आला नाही का नांगर आणतात वर तिकडं. काय काम आहे तर काय काम आहे तर लय गारपीट झाली. गारपिटीला काय पिकत नाही राहिले लोकांनी. गारपीट पडायच्या अगोदर ते भोंगा सांगतो कोण कोणी ते सांगतो पाऊस यायचा आधी 2 दिवस. कोण असतं ते? हा ते 2 दिवस आधीच सांगत पाऊस येणार. लोकांना लगेच मशीन फिरली गावाने पूर्ण घरी येऊन पडले. काय खराब झालं कोणचं? फक्त जे उभं आहे समजा आता द्राक्षासारखे कांद्यासारखे हेच फक्त पिकं पुढे गेले. गहू शक्यतो काढले लोकांनी सगळ्या. ते म्हणायचं फक्त नादी लावायचा खेळ. मला खरं बोलायची सवय. आणि मग ते असं बोलल्यामुळे तुम्हाला कुणाला लागायचं तिकडच्या एखाद्याला बोला का म्हणायचं काय नाहीत काय नाहीत काय नाहीत. ते फक्त आपण आपलं समाधान करतोय की काम असल्यामुळे समाज आला नसन. दुसऱ्या दिवशी ते हे होतं पाडवा म्हणून आले नसते. आमची तर काय दिवाळी का काय होतं लक्ष्मीपूजन होतं. लक्ष्मीपूजन ते म्हणले लक्ष्मीची इकडे घेऊन आली ती. गणपती तर टकोरे होते सगळ्याच्या. गणपती सगळं इकडे आले म्हणजे गणपती इकडं, लक्ष्मी महालक्ष्मी इकडं, श्री गणेशाची पूजा आम्ही इथंच केली आणि महालक्ष्मी देवीची सुद्धा पूजा इथंच केली. हे बघा आपल्याला देव हिंदू धर्माचे संस्कार सगळे सणावर आपल्याला करणं आहे ती आपली जबाबदारी आहे. पण कुठेही राहून करू शकतो, आपल्या घरीच करावं असं काय नाही. तसं तुम्ही ठरवून येतं धनगर मुंबईला सगळ्या धनगरांना जायचं. तुम्ही फक्त आम्हाला एकदा सांगा आम्ही पुढे धनगर मुंबईत येणार आहे, आम्ही तुमच्या आधी येतो. पण आता तुम्ही तिकडे जाणार बाकीचं कसं काय करायचं मग काम? तुम्ही एकदा नेत्याच्या पुढे पुढे करा. इथून मला काही चुका झाल्या असल्या तर त्यांना म्हणा एवढ्या वेळेस माफ करा. आणि समाजाला कधी सांगायचं असतं माझ्या पण चूक झाली ह्या पात्रात घेतो समाज पात्रात टाका म्हणून. जर तुम्ही कोणी व्यासपीठाच्या खाली बसले असलेला त्याला म्हणतो आप्पावर न घासतो पण धनगराचं कल्याण चल. कोण कोण खाली बसले ना त्यांना सांगायचं सन्मान तुम्हीच माझे मोठे भाऊ आहेत. आणि मीही सांगणार आहे की चला रे त्याला मोठ्याने माफ करा जर काही झाला असेल चुकतं. नाही सांगितलं तर माझ्या कानाला हात लावायचं की त्यांना एकदा सगळेजण माफ करा. कुणी व्यासपीठावर बसलं असतं कोणी खाली बसलं असेल आणि तुम्ही वर बसायचं राव. सन्मान असतोय मोठ्यांचा काय होतं. मी बसू काय खाली तुम्ही कोपऱ्यात ढकलून दिले करून खाली ते बसले फुगून. आता असं नाही. आपण ज्येष्ठाला आपण माया पण केली पाहिजे. आपल्यात कोणी वरिष्ठ असतील कोणी मोठे नेते असतील तर त्यांचीही माया केली पाहिजे. आपल्याला लढा संघर्षाकडे न्यायचा आहे. मी तुम्हाला माझा मंत्र सांगितला. मी समाजाच्या नेत्याला माझ्या बोलतो शिव्या सुद्धा देतो पण माया पण तेवढीच लावतो. हे पहिल्यांदा सांगितलं असेल मी तुमच्या व्यासपीठावरती. त्यामुळे तुम्ही काय हरकत आहे का मराठा धनगर तुमच्या नामचं काही झालंच नाही रे. उगाच तुम्ही तिकडे फुगून बसलात मग आम्ही इकडे फुगून बसलो. घेणं नाही देणं नाही आहे का काय देणं देणं. उली तिले भांडण आहे ते रोजच होत येते लगेच जात्र घालता होते भांडण नेऊन तुम्ही. उली तिली जे होत आहे ना हे आपल्या पिढ्यांना पारच आहे. पण शक्यतो राज्यात या 2च जाती अशा धनगर आणि मराठी शक्यतो यांचं जास्तीचं वैरच नाहीये. उगाच आपण फुगून बसलो. आणि तुम्ही ज्या नेत्यावर रुचलेले त्याच्यावर आम्ही रुचलेलो आहेत म्हणून. तुम्ही जे नेत्याला म्हणता त्यांनी वाटोळ केलं आम्ही त्यालाच म्हणतो मी आमचं वाटोळ केलेलं आहे. पण समाजात काय झालं तुमच्या आमच्या काहीच नाही. उगीच उगाच आपण बसून बसलोत आणि घेण्यात देण्याची मोठी दरी निर्माण केली. तरीही मी धनगर समाजाला कधी शब्दांनी दुखवलो कळलं तर केलं असेल दुसऱ्याला. पण धनगर समाजाबद्दल बोलतोय मी. तुमच्या शक्यतो नेत्याला नाही आणि तुमच्या समाजाला पण नाही कधीच नाही. जे खोडीचे ते मग आता त्यांना कसं काय सोडू. तुम्ही त्याला सोड म्हणतात तर मी नसतो सोडीत. मग त्याला पहिल्यापासून तुमचं पण आमचं जर जुळूनच द्यायचं नसलं तर मग त्याला बोलायचं नाही का आम्ही. आपण आपलं इथून पुढे धनगर मराठ्यांनी जर हुशार झालं ना पुढे सुद्धा लय मजा येईल. खरंच लय मजा येईल. तुम्ही आमच्या आरक्षणात आम्ही तुमच्या आरक्षणात तुम्ही आमचे खुरपायला आम्ही ते तुमचं खुरपायला दोघं एका नाका तिथे लय धरवायला लागेल सावड आपली. आणि मग यायचं लय दुकान मागून कुंकडून दे मग तसं असतं.
आणि तो का नाही आलाय तुम्ही इतके येडी येत नाही मराठी धनगर तुम्ही दोघं बी. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या लेकराच्या सत्ता आहे बघ तुमच्यामुळे जातील मायामुळे आपल्या लोकांमुळे जातील. सगळ्यात मोठा कोणी मराठा धनगर दलित मुस्लिम चौघ आले की यांना मतदान मोजायला शिकत नाही राहणार. सत्ता आपली ना घ्या काय घ्यायचं ती आरक्षण घ्या नाही तर काय घ्यायचं ते घ्या. तुमच्या नेत्याला त्याला आमदार व्हायचं त्याला मंत्री व्हायचं इकडे होते ना. पण मालक म्हणून जाताना धनगर मराठी मुस्लिम दलित जर एकत्र आले खेळच खाला गोयांचा. तुमचे 10-5 मंत्री आमचे 10-5 मंत्री टेबल उचलून नेऊ आपण आपल्या गावाकडे धरले. मायाला तुम्ही तसं काय करीतच नाही. तुम्ही म्हणणार मराठी बेकार मग आम्ही म्हणणार धनगर बेकार झोपलो. आणि ज्यांचं पण दिलं ते मजा मंत्री होतो दरबारी. धनगराचा मंत्री व्हायना मराठ्याचा व्हायना आमचं झालं ते काय आमचं मला कामच आहे काय. नवीन पट्टे जे आपल्याला जो धनगर पाहिजे जो मराठा पाहिजे सत्य जायला ते जायला पाहिजे. मग हाय का नाही तुमचं आता आरक्षण मागायचं धनगराला गरज आहे का. जर धनगरानं ठरवलं मराठा धनगर दलित मुस्लिम युती शिटच पडणार नाही. आपलं कोण लीड तोडून आपली लीड कोण तोडील. 1.25 लाख एका मतदारसंघात नुसता मराठा आहे. त्याच्या 60-70 हजार जर धनगरात जीवन लावलं 2 लाखावर गेला आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 घरा 3 लाखावर तर आपणच गेलो तर मतदान कुठं राहिलं मग खाली. पुढच्या उमेदवाराला मतदानच नाही राहिलं. आपल्या हातानं आपण आपलं सुख दुसऱ्याला देतोय. तुम्हाला समजतंय ना. आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय. आपल्या हातानं राज्यकर्ते ते बनते आणि आपण कुत्र्यासारख्या त्यांच्या दारात उभा राहतो. गरजच नाही ह्या गोष्टीची. धनगराला आरक्षण लागत आहे मालकच आपला झाला समजा तुमचे 4-5 नावं घेतलेत नाही तेच उपमुख्यमंत्री झाले काय अडचण जायला कसं आहे करते. दुसरं उपमुख्यमंत्री सापडणार आपल्याला कुठे बघायला जाय तर एक आंब्याला व्हायला जातो तो दुसरा खुरपायला गेला. तिसरा तर काय बाहेर सहानालाच जातो मुख्यमंत्री काय करते त्यांचे त्यांना मैदान विकास कामचा काय होत नाही. हे जर लोकांनी गणित जुळलेलं ना आपल्याच लोक मोठे होती. परत मग त्यांच्या आधी निवडणूक लढायला काही सांगितलं नाही यायचं ते नाही नका मी तर पाडीणारच. मी पाडायपुरती तर ताकद नाही आहे. मी उभा राहिला की उभा काढला मी तर उभा काढणार माझं मी ते बघा मी बोलतो ते पण करतो आणि मी ते नुसतं भाषणापुरतं नाही ठेवलं. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचे हाल होत होते माझ्या समाजाच्या अधिकाऱ्यांचे हाल होत होते व्यावसायिकांचे हाल होत होते. मला त्या बघवलं नाही मी तितक्या ताकदीने उतरलो. तुम्हाला जर आता गोरगरीब धनगराचं दुःख बघवत नसेल वेदना बघत नसेल तर तुम्ही एक यावं ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती. मी कधीही कोणाला हात जोडत नाही. याच्यापेक्षा तर काय बरं आता तुम्हाला त्यांच्या मागे उभा राहा म्हणतोय काय अडचण आहे बा. अडचण काय समजा आता यांना म्हणतोय मी तुम्ही त्यांना मोकळीक द्या त्यांना मान सन्मान द्या. आता माझा याचा उलट सुद्धा प्रश्न आहे काय अडचण आहे तुम्ही बी आता एकदा मोठे मानाने त्यांनी बी यांनाच मान सन्मान दिला तर तुम्ही आहेतच ना आता समाजाचे नेते. काय अडचण आहे तुम्हाला तरी उलट तुम्ही मन जिंकणं गरीब धनगराचं की चला आम्ही नेते समाजाचे आम्ही तुमच्या मागे ठाम आहेत. एका तुम्ही म्हणाल काय हरकत आहे. आता जसं मी लढायला लागलो आमचे सगळे नेते म्हणले याच्यात शेख खाण्यापेक्षा आम्ही हात बोलतो मागे चलून दे. तसं तुमच्या नेत्यांतर काय अडचण आहे चलते लढताय ना. आम्ही धनगर बांधवांचे जेवढे नेते 15-16 जण पुढे तो ताकदीनं मागे आरक्षणापुरतं आरक्षण झालं का आम्ही आमच्या पक्षात राहणार आणि तुम्हाला बी आमच्या मागे राहावं लागेल. धनगरांनी शब्द त्यांना द्या की हो आम्ही तुमच्या मागे राहू. मग काय अडचण राहिली आता. आता तुम्हाला भांडता येणं म्हणून मी भांडायला लागलो आता धनगरांना मला अधिकार आहे तुम्हाला भांडायचं म्हणून भांडतोय. आता दुसरं भांडण तरी कोण. मी ते 4-5 जेवढे नाव घेतले त्यांना जाहीरपणानं भांडतोय की तुम्ही एखाद्याच मोठं मन करा चला जाऊ द्या करतोय ते उपोषण आता चल हाय आम्ही तोय मागू नको देऊ मान आम्हाला. पण या धनगराला आरक्षण मिळेपर्यंत या इथं बसा सांगा. बरं आरक्षण मिळणार म्हटलं तर तुमच्या धनगर बांधवाला जर वाटत असलं नेत्यांना आरक्षण मिळणार नाही यांना येऊन सांगा. याला मोठ्या म्हणाल तुम्ही सुद्धा धनगर बांधव हे असं मिळणार नाहीये किंवा मग सरकार असं म्हणलंय तू जरा 5-6 महिने थांब काय हरकत आहे. तुम्ही जे 7-8 जण धनगर बांधवांचे नेते काम करतायत समाजात
तुम्हाला समाजानं जीव मानलेला आहे 5-6 जणाला. मग त्या समाजाच्या भावना समजून घेऊन तुम्ही येऊन सांगा असं मिळणार नाही, बरोबर सोडतो उपोषण 5-6 महिने बघू, काय अडचण आहे. यांनी मोठ्या मनाने माफ करावं त्यांना आणि त्यांनी मोठ्या मनाने सांगावं आणि मागे जाऊ दे आता समाजाची. आणि नेत्यालाच मोठं मन करावं लागत असतं हे त्यांनी सगळ्या त्या मी जेवढ्याचे नाव घेतले त्या बांधवांनी समजून घ्यावं. तुम्हालाच मोठं मन करावं लागणार आहे, समाज मोठं मन करणार नाही. तुम्हीच मोठं मन करा की या समाजासाठी आमचा 2-3 वेळेस अपमान झालाय तरी पण आम्ही आंदोलनाच्या हातापाठीशी टाकतो. ऐका एवढे दिवस मोठा भाऊ म्हणतो तुम्ही आम्हाला ऐका एवढे दिवस आमचं. माझं हेच व्यासपीठावर नाव आहे सगळ्या धनगरांच्या नेत्यांना. ऐका आता एवढे दिवस आमचं आणि तुमच्या मनातले राग आमच्यासाठी सोडा, तुमच्या मनातली नाराजी आमच्यासाठी सोडा आणि तुम्ही सगळेजण या आरक्षणासाठी या आंदोलनासाठी धावून या आणि एक जीवन सगळे करा आणि समाजाला न्याय मिळवून द्या. मी जाताना एवढं सांगतो, काळजी घ्या. उपोषणात पाणी जर पहिल्या दिवसापासून पेले असले तर कंटिन्यू प्या. मी गुपचिप बी सांगितलं ना आता पण सांगतो, मध्ये सोडलं की कार्यक्रम होतो बरं का. मला आणखी संडास लागलेली. एक तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही पाणी. उपोषणाचं इतकं बेकार काम आहे. एक तर पाणी प्यायचं नाही तर पहिल्या दिवसापासून प्यायचं नाही. मध्ये पाणी प्यायला सुरुवात करायची. पाणी प्यायचं तर पहिल्या दिवसापासून, नाही प्यायचं तर पहिल्या दिवसापासूनच, मध्ये गेल्यावर नाही. सगळ्यात मोठी चूक झाली माझी इथं मुंबईत. मी 17 दिवस बिना पाण्याचे काढले. पाणी प्यायल्यामुळे माझ्या शरीराचं पुढे वाढलं झालं. मी इथं पाणी पिलो. हे असं कोणी येतं 2 घट्ट्या त्याला काय उपाशी बसायचे मला. तिसरं येणार नाही एकटे पण असते आमच्या हाताने. तिसरं येतं माझ्या हाताने 2 थेंब नको का, तो हातात का अमृत हे का काय का, असं करून करून माफच पाहिला. उपोषणावर काय परिणाम होणार आहे हे मायाला ध्यानात नाही आलं. कारण मी कधीच उपोषणात पाणी पेलो नाही आतापर्यंत. की पहिली वेळ होती पाणी पेलो तर माझ्या पोटात इतकी आग होती तर आणखीन सुद्धा. कारण ते पाणी उकळलं नाही का, एखादी गाडी असती गरम झालेली आणि तिथं पूर्ण पाणी संपलं आणि या काहीच पाणी ओतलं की जाळत होतं भडका. असं अचानक झालं माझं. 3 दिवसानंतर मी ते 2-3 घोट पाणी पिले व्यासपीठावर. नुसतं पोटात आग होत होती. म्हणजे तुम्हाला लई लढायचं आहे म्हणून सांगतो. कारण तुम्हाला परत देवेंद्र फडणवीसला लढायचं सोपं नाही. ती पाठ्याला डेंजर आहे. त्याला निबार माथ्याचा माणूस लागत हो. त्याने तो नुसतं खोट्या आणता खोटे आणायला पक्का देवेंद्र फडणवीस. खोटे आणलेले उपटून देत नाही. मी चुकतो फक्त आता पाठणे चुकतो मी चुकतो तो. मग आम्हाला पुरा 7.5 लावलं होतं ते. आता नाही बरं का, आता ते जर आमचं चांगलं जमतं. जे खरं ते बरोबर हरकत लपून खोट्या मारलेला पुढे उपटून फेकलं नाही अख्ख्या एक नाही ठेवली. पण आता बरं आहे त्यांचं आमचं दिलं म्हणल्यावर आम्ही सन्मान केला त्यांचा. तुम्ही आम्हाला मराठवाड्याला दिलं, आता 17 संस्थांचं राहिले तेवढं, त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला. आता आमचं त्यांचं बरं आहे सध्या बरं का. इचकू शकतो त्याचे काही अंदाज सांगता येत नाही. कारण आपण कधीच नेत्याला माया नाही लावली. संबंध मेंटेन करण्यासाठी कधी आंदोलन नाही केलं. पुरा प्युअर आणि प्युअर जातीचाच राहिलो मी, कधीच नेत्याचं झालो आणि होणार बी नाही. त्यामुळं माझे हात जोडून विनंती आहे पुन्हा एकदा तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना आव्हान करा. नसता तुम्ही माझ्या म्हणण्यावर नाही, तुम्ही नसता बिनधास्त उपोषण सोडून द्या. कणाकणा त्यांच्या घरी जा सगळ्यांच्या आणि सगळ्या सांगा पुऱ्या नेत्याने उतरायचं. मी तुमच्या पुढे नाक घासतो. जातीसाठी नाक घासायला काय हरकत नाही. नेत्या पुढं कधीच वाकू नका कोणत्या, पण जाती पुढे नाक घासायला कधीच मागं सरकू नका. सगळ्यांनी जीव लावा, सगळ्यांना एक करा. नसता मग इथूनच सगळ्यांनी त्यांना आवाहन करा. आमचं कोण चुकलेलं आमच्या पत्रात घ्या. आजपासून तयारीला लागा. कोणता प्रयोग करा. सगळे एक झाले का आरक्षण मिळालं. मी पण आज आणि उद्या दिवसात त्यांना सगळ्यांना फोन करून झालेलं होते. सगळ्यांना फोन करणार. धनगरांसाठी या, त्याच्यानंतर आपण आपल्या पक्षात राहा. धनगर समाज सुद्धा तुमच्या मागे 100% राहील. पण आंदोलनापुरता तुम्ही जात म्हणून सगळे होता. मी आता सांगतो ऐकते नाही मला माहित नाही. मी एकटं कधीही कोणाला सांगत नाही.
पहिल्यांदा मी या समाजासाठी सांगायला लागलो, कारण मला पण प्रतिष्ठा आहे. माझा शब्द नाही ऐकल्यावर माझा सुद्धा प्रतिष्ठा आहे. मी बरंच कुणाला तरी म्हणायचं हे कर आणि ते करायचं नाही म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तरी म्हणजे मी क्लिअरच बोललो तुम्हाला, कारण मीडिया लाईव्ह हे सगळं. तरी पण मी बोलायला लागलो. हे शब्द मी खाजगीत बोलायला पाहिजे होते, कारण मी एखाद्याला फोन लावायचा तरी माझं ऐकायचं नाही म्हणजे आमचा सुद्धा अपमान असतो. तुम्ही मला ये म्हणले प्रोफेशनल भेट द्यायला, मी नाही येणं म्हणजे तुमचा अपमान असतो. त्या कुठल्या बाहेरचा सुद्धा अपमान होता. मी नाही येणं म्हणजे फोन आला म्हणलं मी येतो. तसं आता आम्ही पण फोन लावणार आहेत. अपमान झाला, तुमच्या नेत्याने आमचा अपमान केला तरी पण लावणार आहे. तुमच्यासाठी मी अपमान सहन करायला तयार नसता, मी कधीही सहन करत नाही. मी पण लावणार आहे की गोरगरीब धनगरांसाठी उतरा मैदानात. म्हणणार म्हणजे म्हणणार, आणि आपला शब्द तुम्हालाही चांगला माहिती आहे. आता तुम्ही माझं 2 वर्षापासून आंदोलन बघितलं. मी सगळ्यांना म्हणणार आहे की उतरा म्हणून, आणि त्यांनी सुद्धा उतरावं. त्यांनी मान सन्मान द्यावा, तुम्हीही त्यांना द्यावा, आणि एकदाची ही तरी आता तुम्ही कायमची मिटून टाका. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही काळजी घ्या. आणि धनगर बांधवांना इथं असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, जरा गावाकडून यायला सुरू करा. टेम्पो फेम्पो काढा ना, रिक्षे फिक्षे जीपाट काही काढा. तुम्हाला सांगतो आमच्या कोणकडे लटकून येत होते यार. आमचं सांगितलं पुरा म्हणते ते याच कमी सांगत यांना म्हणते झोप आपला आमचा कसा राबका कुंकड झोकेन कुंकड गाड्या पळा. तुम्ही ना खरंच माझा एवढाच सल्ला आहे का, फक्त धनगर बांधवाला मिळेल तेव्हा अंधारात मुंबईच्या माघारी जायचं नाव घेऊन ना. तुम्ही 2 दिवस येतात की लगेच माघारी जावं. कोणत्या गाड्या नाही आली ते. अरे त्यांचं तुम्हाला आतलं सांगू, आतलं तर पोलिसाला माहिती त्यांचे लेकर आपले मोठे होणार आहेत. फक्त त्यांना आपल्या आंदोलनात येता येत नाही. त्यांचे लेकरांनीच मोठे होणार आहे. बारती नाही मिळणार का त्यांना? त्यांना केंद्रीय कॉलेज नाही मिळणार का त्यांच्या लेकराला? काय लाडी देते दाखवून करीत असते तेवढ्या पुरतं. जाऊ नको आपण म्हणत तुम्हाला तेवढे म्हणता तिकडे झालं आली गाडी आपली. ते तसं असतं त्याला पुढे. तुम्ही इतकं लोड नका घेतो. गाड्या येतात सगळं. तुम्ही गाड्यात आणलं आधीच मग गाडी कोण उतरतो? गाड्यात मिळाल्या तरच मग गाड्या आडील्या. गाड्या आणल्या होतं कोण आडी तुम्ही काय करताय? आताच बोलून बसायचं ती सगळं होईल. पुन्हा एकदा सगळे इथं बसून चांगला विचार करा. पण आंदोलन मात्र शांत देता नसतं. आंदोलन मोडलं म्हणून समजायचं. तुम्ही जर धिंगाणा जाळपोळ केली का आंदोलन मोडलं. मला एकदा यायचे नेत्याला बोलून दे उद्या दिवसभरात. हा मग मी खोट्या ठगितो माझ्याकडे मोठमोठ्याला बॉम्ब असतो आणि सगळं नीट करतो. पण धनगर बांधवाच्या नेत्याने जर रिस्पॉन्स दिला, धनगर खाली कसं बाबा ते मुलांनी दिसलं गेल्या अवघड खेळ होती. आपल्याला त्यांचं काही बदल नाही. फक्त धनगरात मराठ्यात दरी पाडली होती दुसऱ्यांनी. नाही आपल्यासारखी निभार आहे ती धनगराला निभार आहे. तुमची ताकद काय ना धनगर होतो मला. तुमची लय ताकद निभार आहे. तुम्ही लय निभार आहे. या राज्याच्या पाठीवर लय मोठे ताकददार आहे तुम्ही. फक्त तुमची ताकद तुम्हाला कळा नाही, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाला. मी आता सगळ्या नेत्यांना बोलतो, त्यांची सगळेजण काळजी घ्या. आम्ही सोबत येत तुमच्या. फक्त शांततेत आंदोलन चालू द्या. मीही सरकारला गाडीत बसल्याच्या नंतर आता बोलतो, ज्यांना बोलता येईल त्यांना. पण आधी तुमच्या नेत्यांना बोलतो, कारण ते जर पॉझिटिव्ह झाले तर तुमचं कल्याण झालं. नाही झालं तुम्ही सांगून देईन तुम्हाला. मी मग आम्हाला सांगत असतो कोणता नेता कानात बोलला. मी धनगरांनी असं फोनच नाही ठेवा. मी तुम्हाला सांगून देणार. येणे फोन उचलला येणे हो बोललाच नाही. हे मुद्दा मधमत होतो मी बिजी आहे मध्ये पोट दुखत आहे कोणी म्हणता मी कुठे बोलतोय. मी तुम्हाला धनगरांना राज्यातल्या सगळे सांगून देणार कोणता नेता काय मला. आणि जेवढे पॉझिटिव्ह झाले त्यांचं नाव सांगणार हे नेता पॉझिटिव्ह आहे. पण असं त्यांची नाराजी समाजांनी त्यांची नाराजी दुरा हे सुद्धा खरं सांगून दे. कधीही खोटं बोलणार नाही. एखादा तुमचा 15 नेत्याला फोन लावा 15 की 3 जर म्हणले आमचे असे नाराज नेते आम्ही 2 मिनिटात तिथं जाऊ. ती नाराजी काढायला सुद्धा धनगर समाजाची जबाबदारी राहणार आहे त्या नेत्याची. पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं तेही सांगत असते आमची नाराजी म्हणून. मी सगळ्या फोन लावतो, ज्याला आयुष्यात बोलणं त्यालाच लावतो तुमच्यासाठी. बस का? चला धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम, जय मल्हार.